उद्या आपण सगळे देवदर्शनाला जाणार आहोत असं आता कुमुदिनीने घरातल्या सगळ्यांना म्हटलेलं असतं. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, माझं महत्वाचं काम आहे, त्यामुळे मी नाही जाऊ शकत. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे. तेवढ्यात तीर्थाही म्हणत असते, आजी, अगं माझी सुद्धा कॉलेजमध्ये उद्या एक्झाम आहे. हे वाक्य ऐकल्यावर तीर्थाला आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तीर्था, नको काळजी करूस तू, मी आहे तुझ्या बरोबर. आणि अशातच आता तीर्था म्हणतात, ठीक आहे डॅड. आता दोघंही ते घरी असतात आणि बाकीचे सगळेच देवदर्शनाला घरातून बाहेर पडलेले असतात. इकडे आपण पाहतोय तीर्थाचा मित्र तीर्थाला कॉल करतो आणि तेवढ्यात तीर्थ फोन उचलते. आता गौरवचा फोन आला आहे म्हणून तीर्था खूप खुश असते. तीर्था लगेचच बोलू लागते, बोल गौरव. त्यावर गौरव म्हणत असतो, तीर्था, अगं आज जरा लवकर भेटशील का? त्यावर तीर्था म्हणत असते, हो भेटू शकते. आणि अशातच आता थेट सांगितलेल्या ठिकाणी तीर्थाला लवकरच पोहोचायचं असतं म्हणून तीर्था तयार होत असते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धनला सतत ते आठवत असतं की कसं आपल्याला शिर्केने धमकावलंय की लवकरात लवकर तीर्थाचं माझ्या मुलाशी आणि शौर्याचं माझ्या मुलीशी लग्न लावून द्या, तारीख ठरवा, नाहीतर तुमचं काय करेन सांगता येत नाही. आता हे सगळं सतत हर्षवर्धनच्या डोक्यात फिरत असतं की कसं काय करू मी. या शिर्केला जर नाही म्हटलो तर तो मला नेस्तनाभूत करून टाकेल आणि मग मला काही केल्या त्याच्या विरोधात काहीच करता येणार नाही. ही प्रचंड मोठी भीती आता हर्षवर्धनच्या मनात असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता तीर्था घरातून बाहेर पडत असते आणि अशातच आता थेट तीर्थाला समोरून गौरवचा फोन आलेला असतो. गौरव म्हणत असतो, तीर्था, मला यायला अजून वेळ आहे, मी सांगेन तेव्हा घरातून बाहेर पड. त्यावर तीर्था हो असं म्हणते आणि ती जाऊन आपल्या बेडरूम मध्ये बसते. इकडे विक्रांत हा स्वतःशी बोलत असतो, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. त्या दिवशी तीर्थाच्या त्या बॉयफ्रेंडने मला भर कॉलेजमध्ये तुडवलं. आता तर या सगळ्याचा बदला मला घ्यावाच लागेल. आधी तर मला तीर्थाशी बोलावं लागेल, त्यासाठी मला तिच्या घरात म्हणजे जहागीरदारांकडे जावं लागेल. आपण पाहतोय आता हा जो विक्रांत असतो तो जहागीरदारांच्या घराकडे निघतो आणि तेवढ्यात तिथे असलेल्या वॉचमॅनने या विक्रांतला म्हटलेलं असतं की घरात शौर्य नाहीये. त्यावेळेला हा जो विक्रांत असतो तो म्हणत असतो, मला शौर्याला भेटायचंच नाहीये, बाकी तर असतील ना? त्यावर तो वॉचमॅन म्हणत असतो, बाकी कोण आहे माहिती नाही, फक्त 2 जण आहेत, एक तीर्था मॅडम आणि एक हर्षवर्धन सर. बाकी तर सगळे देवदर्शनाला गेलेत. आता मनातल्या मनात हा जो विक्रांत असतो तो स्वतःशी बोलतो, मला तर तीर्थालाच भेटायचं आहे. आणि तो लगेचच आत शिरतो. आतमध्ये शिरल्यानंतर भल्या मोठे हॉलमध्ये इकडे तिकडे तो पाहतो आणि तीर्थाचा बेडरूम त्याला माहीत असतो. तो लगेचच आता तीर्थाच्या बेडरूम जवळ जातो आणि दाराला आत लकटतो. तेवढ्यात तीर्था समोरच बसलेली असते. आतमध्ये आल्यावर या विक्रांतने तीर्थाला लगेचच म्हटलेलं असतं, काय तीर्था, माझीच वाट बघत होतीस का? त्यावेळेला तीर्था म्हणत असते, विक्रांत, तू इथे काय करतोयस? त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, अगं असं काय करतेस आणि पहिल्यांदा मला पाहिल्यासारखी घाबरतेस काय? चल, टेन्शन घेऊ नको, मी तुला इथून लॉंग ड्राईव्हला घेऊन जायला आलो आहे. हे वाक्य ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूम मधून बाहेर पड. त्यावेळेला हा जो विक्रांत असतो तो म्हणत असतो, गप्पा बस, एवढी घाबरायची गरज नाहीये, मी तुझ्या डॅडने तुला सुचवलेला तुझ्या लाईफमध्ये येणारा तुझा नवरा आहे. हे वाक्य ऐकल्यावर तीर्था म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, मला तू माझा मित्र म्हणून सुद्धा नकोयस, नवरा तर दूरची गोष्ट. हे सगळं ऐकल्यावर आता हा जो विक्रांत असतो याने तीर्थाला धरलेला असतं आणि तो तिला फरफटत बेडरूम मधून बाहेर काढत असतो. त्याच दरम्यान आपण पाहतोय हा जो हर्षवर्धन असतो तो आता हॉलमध्ये आलेला असतो. त्याला पाणी हवं असतं आणि तेवढ्यात त्याने पाहिलेलं असतं की वरती काहीतरी गडबड सुरू आहे. तो लगेचच आवाज देतो, अगं हे तीर्था, ठीक आहेस ना तू? त्यावर तीर्थाच्या तोंडावर या विक्रांतने हात ठेवलेला असतो आणि लगेचच आता विक्रांत तिला म्हणत असतो, गप्प राहा आणि सांग तुझ्या बापाला ओकेस म्हणून, काहीही गडबड केलीस तर लक्षात ठेव, उगाचच माझ्या हातून मरशील. हे वाक्य ऐकल्यावर आता तीर्था म्हणत असते, गप्पा बास. आणि अशातच आता हर्षवर्धन पुन्हा पुन्हा आवाज देत असतो. त्यावेळेला तीर्था घाबरून लगेचच म्हणत असते, हो डॅड, मी ओके आहे.
आणि अशातच हर्षवर्धन आता पाणी घेतो आणि आपल्या बेडरूम मध्ये निघून जातो. हर्षवर्धन बेडरूम मध्ये निघून गेल्यानंतर त्या विक्रांतसाठी रान मोकळं असतं. तो लगेचच आता तीर्थाला थेट फरफटत शिडीवरून खाली आणतो आणि बंगल्याच्या बाहेर घेऊन जात असतो. त्याच वेळेला पुन्हा एकदा हर्षवर्धनला कसला तरी डाऊट येतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन बाहेर येतो आणि आपल्या मुलीला फरफटत नेणाऱ्या या विक्रांतला मागून धरतो आणि चांगली त्याची उचलबांगडी करतो. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धनने हा विक्रांत नेमका कोण आहे याचा विचार न करता थेट आता विक्रांतला उचलून आपटायला सुरुवात केलेली असते. विक्रांत म्हणत असतो, अरे हर्ष अंकल काय करताय तुम्ही? त्यावेळेला विक्रांतला हर्षवर्धन म्हणत असतो, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरात शिरायची? शिरलास तर शिरलास, माझ्या मुलीच्या बेडरूम मध्ये जाऊन तिला बाहेर फरफटत आणायची तुझी हिंमत कशी झाली? आणि अशातच आता हर्षवर्धन त्याला बेदम मारत असतो आणि त्याच वेळेला विक्रांत म्हणत असतो, जरा लक्षात राहू दे मी कोणाचा मुलगा आहे, मी काय कोणत्या मवालीचा मुलगा नाहीये. तुम्ही माझं लग्न तीर्थाशी ठरवलं होतं तर मग तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाण्यासाठी आलो, तर काय चुकलं माझं? त्यावेळेला विक्रांतला आता हर्षवर्धन म्हणत असतो, नालायक कुत्र्या, तुझ्यासारखा मुलगा तर माझ्या मुलीच्या आयुष्यात काय कोणत्याही मुलीच्या आयुष्यात यायला नाही पाहिजे. असं म्हणत आता हर्षवर्धनने थेट विक्रांतला चांगलाच फोडून ठेवलेला असतो. विक्रांत लगेचच म्हणत असतो, लक्षात ठेवा माझ्या पप्पांना जर कळलं ना तर तुमचं काय होईल? तुमची ही अख्खी फॅमिली रस्त्यावर येईल आणि तुम्हाला साधं काळं कुत्रही कोण विचारणार नाही. आता हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन त्या विक्रांतला समोरच असलेल्या पाईपाला बांधून ठेवतो आणि मोठा दांडका काढतो आणि त्यानंतर विक्रांतला दे दनादन चांगलाच फटकवत असतो. विक्रांतला फटकवत असताना विक्रांत चारी बाजूने आता सुधणार आहे हे चित्र असतं. आणि अशातच आता थकलेला विक्रांत म्हणत असतो, अहो थांबा, काय करताय तुम्ही? अशाने तुम्ही माझा जीव घेणार आहात का? त्यावेळेला विक्रांतला हर्षवर्धन म्हणत असतो, हो तुझ्यासारख्या नालायकाला ठेचलंच पाहिजे. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, बरं झालं त्या दिवशी तुझं लग्न पद्माशी झालं नाही, नाहीतर त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं. तू त्या मुलीला कसं ठेवलं असतं याचं कल्पना देखील मी करू शकत नाही. तू माणूस नाही जनावर आहेस, जनावर. असं तसं बोलून आता हर्षवर्धनने थेट शिर्केला कॉल केलेला असतो. शिर्के स्वतःशी बोलत असतो, वा, या हर्षवर्धन जहागीरदारने मला कॉल केला याचा अर्थ हाच आहे की तो आता माझ्याशी माफी मागणार. मला म्हणणार, शिर्के साहेब मला आणखी थोडा वेळ द्या, मी लवकरच माझ्या मुलीचं तुमच्या मुलाशी लग्न लावून देतो आणि तुमच्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न लावून देतो. आणि अशातच आता शिर्केने फोन उचललेला असतो आणि तेवढ्यात हर्षवर्धन बोलू लागतो, काय शिर्के साहेब काय चाललंय तुमचं? म्हणजे तुम्ही तुमच्या मुलावर नियंत्रण ठेवू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुमच्या मुलावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर मी माझ्या पद्धतीने तुमच्या मुलाला अक्कल शिकवू शकतो. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, काय झालंय जहागीरदार साहेब? आणि अशातच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता विक्रांतचा व्हिडिओ बनवत शिर्केच्या मोबाईलवर हर्षवर्धनने पाठवलेला असतो. विक्रांतला कुत्र्यासारखं मारलेलं असतं आणि ते दृश्य पाहून शिर्केची तळपायाची आग मस्तकात जाते. शिर्के बोलू लागतो, वकील साहेब हे काय करताय तुम्ही? तुम्ही चक्क माझ्या मुलाला तुडवताय आणि त्याचा व्हिडिओ बनवून मला पाठवताय. तुम्हाला म्हणायचं काय आहे? तुम्ही माझ्या मुलाला मारणार आणि मी गप्प बसणार का? त्यावेळेला वकील हर्षवर्धन बोलू लागतो, शिर्के साहेब हा तर फक्त डेमो आहे, पण तुम्ही जर त्याला सुधरवलं नाही तर मी पूर्ण पिक्चर बनवून पाठवीन तुमच्याकडे. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अहो पण एक्झॅक्ट झालंय काय? असं का केलं तुम्ही? त्यावेळेला हर्षवर्धनने अप टू डेट सगळी माहिती शिर्केला दिल्यावर शिर्के म्हणत असतो, हे होऊ शकत नाही. माझा मुलगा तुमच्या घरातल्या बेडरूम मध्ये जाऊन तुमच्याच मुलीला अशा पद्धतीने पळवण्याचा प्लॅन करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या घरातलं सीसीटीव्ही फुटेज जर मी आता व्हायरल केलं तर तुमच्या मुलाची होणारी बदनामी कोणच रोखू शकत नाही. त्यावर लगेचच आता शिर्के म्हणत असतो, ठीक आहे तुम्ही आता काही करू नका, मी तुमच्या घराजवळ पोहोचतो, प्लीज थांबा, कोणाला काही करू नका आणि विक्रांतला पोलिसात तर अजिबात देऊ नका.
त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अहो शिर्के साहेब, मला पोलीस खात्यावर अजिबातच विश्वास नाहीये. जर काही हिशोब करायचा असेल तर तो मी माझ्या या 4 भिंतीत करेन. बोला करू काय? हे वाक्य ऐकल्यावर मात्र शिर्के आता हात जोडू लागतो. तो म्हणत असतो, नको वकील साहेब, मी आलोच. आणि अशातच आता शिर्के हर्षवर्धनच्या बंगल्यावर जायला निघालेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता तीर्थाला गौरवचा फोन आलेला असतो आणि तीर्था लगेचच फोन रिसिव्ह करते. गौरव म्हणत असतो, अरे केव्हापासून फोन करतोय, एकही फोन तू रिसिव्ह करायला तयार नाही. त्यावर तीर्था म्हणत असते, गौरव इथे काय घडलंय तुला सांगितलं ना तर तुला खरंच विश्वास बसणार नाही. त्यावर गौरव म्हणत असतो, काय घडलंय? आता तीर्थाने स्टार्ट टू एंड सगळं काही गौरवला सांगायला सुरुवात करताच गौरव म्हणत असतो, त्या कुत्र्याची एवढी हिंमत, त्या दिवशी कॉलेजमध्ये त्याला एवढा तुडवला तरीही तो तुझ्या घरात घुसून तुला फरफटत बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. आता तर बघ त्याची कशी वरात काढतो ते. असं म्हणत आता हा जो गौरव असतो तो आता हर्षवर्धन जहागीरदारांच्या घराजवळ जायला निघालेला असतो. तीर्था म्हणत असते, थांब, अजिबातच पुढे येऊ नको, डॅड सुद्धा घरी आहेत. आणि आता डॅडने त्याला चांगलंच बांधून चारी बाजूने दांडक्याने फटके देऊन सुजवलंय. आता तू इथे आलास तर खूप मोठी गडबड होऊ शकते. त्यावेळेला गौरव म्हणत असतो, हे बघ तीर्था, आता तर मी सुद्धा त्याला मारल्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्यावर तीर्था म्हणत असते, अरे पटतंय मला, पण जरा थांब, माझ्या डॅड समोर आलास तर सगळा पचका होईल आपला. त्यावर गौरव थांबतो आणि तेवढ्यात शिर्के आलेले असतात. शिर्के म्हणत असतात, ओ वकील साहेब, थँक्यू सो मच, तुम्ही हे प्रकरण अजिबातच तुमच्या या घरातून कुठे बाहेर जाऊ दिलं नाही. त्यावेळेला वकील लगेचच आता बोलू लागतात, शिर्के साहेब, हा घ्या दांडका, या दांडक्याने तुम्ही सुद्धा पुढचे 30 मिनिटं याला चारी बाजूने फटके द्या. अशी सुचवा की याला कळून चुकलं पाहिजे की तुम्ही लहानपणी जे फटके दिले नाही त्यामुळे तो इतका माजलाय. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा पप्पा, या जहागीरदारांचं काय ऐकू नका, मी काही एक असं केलेलं नाहीये, उगाच माझ्यावर नको तो आरोप करतायत. त्यावेळेला आता हर्षवर्धन म्हणत असतो, या कुत्र्याने आता तोंडातून एक जरी शब्द काढला ना तर लक्षात ठेवा शिर्के साहेब, तुमच्या घराण्याची इज्जत मी चव्हाट्यावर आणीन. आणि एक गोष्ट मात्र विसरू नका, लवकरच आता इलेक्शन येणार आहे. त्यावेळेला कोणी कुत्र देखील तुम्हाला अजिबातच सपोर्ट करणार नाही. अख्ख्या मतदारसंघात तुमची थुतू होईल. बघा, तुमचं आज असलेलं सत्ताकरण तुमच्या हातात नसणार आहे. हे सगळं आता लगेचच आमदार शिर्केच्या डोळ्यासमोर फिरू लागतं आणि तो लगेचच स्वतःशी बोलत असतो, बाप रे, जर असं सगळं असेल तर या कुत्र्यापायी मी माझा राजपट नाही सोडू शकत. लगेचच आता शिर्केने हर्षवर्धनच्या हातून दांडका घेतलेला असतो आणि त्या नालायक कुत्र्याला चारी बाजूने फटके द्यायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आदित्य आता कोणत्या तरी महत्वाच्या कामातून घरी आलेला असतो आणि घरी जे दृश्य सुरू असतं ते पाहून तो म्हणत असतो, अरे काय चाललंय हे सगळं. तेवढ्यात तीर्था धावतच आदित्यच्या मिठीत जाते आणि म्हणत असते, दादा, या नालायकाने मला हात लावला, मला फरफटत तो बाहेर घेऊन चालला होता. हे सगळं ऐकल्यावर आदित्य म्हणत असतो, काय, याची एवढी हिंमत. आणि लगेचच आता आदित्यने बाजूला लोखंडाचा पाईप ठेवलेला असतो तो उचललेला असतो आणि दनादन आता या नालायक विक्रांतला फटकवायला सुरुवात केलेली असते. लगेचच आता शिर्के म्हणत असतात, वकील साहेब, थांबवा तुमच्या मोठ्या मुलाला. अहो, तुम्ही तर लाकडी दांडक्याने फटकवत होतात, मी सुद्धा त्यानेच, पण तुमचा मोठा मुलगा लोखंडी दांडक्याने फटकवतोय. अशाने माझ्या मुलाचा जीव जागेवरच जाईल ना. आणि अशातच आपण पाहतोय जहागीरदार वकीलने आता आपल्या मुलाला थांबवलेलं असतं. तेवढ्यात हा जो आदित्य असतो तो म्हणत असतो, नाही शिर्के साहेब, मी तर याला जिवंत सोडणार नाही. तुम्ही त्याला लहानपणापासून अजिबातच शिस्त लावली नाही, म्हणूनच आज ही परिस्थिती उद्भवली आहे. असं तसं म्हणत आता या शिर्केने चांगलंच आता स्वतःचं डोकं स्वतःच्या पायावर आपटून घेतलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता शिर्के हर्षवर्धनला म्हणत असतात, वकील साहेब, माफ करा मला, मी आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला घेऊन जातो. मी अजिबातच आता इथे थांबणार नाही. आणि मी आता त्याला समजावतो की नालायका, तू तुझं स्वतःचं बघ, आणि जर बघता येत नसेल तर धाडतो तुला तुरुंगात.
हे सगळं ऐकल्यावर मात्र आता वकील हर्षवर्धन म्हणत असतो, बोलताय तसं जर कराल तर ठीक आहे, नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या काळामध्ये लवकरच आता निवडणुका होणार आहेत. त्यावेळी जर मी तुमच्या विरोधात उतरलो तर मात्र तुमची काडीचीही लायकी तुमच्या मतदारसंघात उरणार नाही. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनच्या समोर हा जो शिर्के असतो तो हात जोडून उभा असतो. कारण त्याला घरातल्यांपेक्षा सत्ता खूप महत्वाची असते. त्याच्या हातून सत्ता जर गेली तर त्याला माहितीये कोण काळं कुत्रं विचारणार नाही. म्हणून आता शिर्के कोणाच्याही समोर लोटांगण घालायला तयार होईल अशा परिस्थितीत असतो. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शिर्केने विक्रांतची गचांडी धरलेली असते आणि तो त्याला फरफटत तिथून नेत असतो. विक्रांत म्हणत असतो, पप्पा, अहो पप्पा, घाबरताय का तुम्ही या जहागीरदार फॅमिलीला? एक गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्शनचं गाजर दाखवून तुम्हाला ही लोक घाबरवतायत, पण तुम्ही सुद्धा डॉन आहात. तुम्ही जर ठरवलं तर येत्या काळामध्ये या सगळ्यांचे 12 वाजवू शकता. त्यावेळेला शिर्केने आता जोराची लात गाडीजवळ उभ्या असलेल्या विक्रांतच्या पेकाटात घातलेली असते आणि विक्रांत डायरेक्ट जाऊन गाडीत पडतो. विक्रांत म्हणत असतो, पप्पा, मला तुमच्याकडून असल्या प्रकारच्या वागण्याची अपेक्षा नाहीये, पण नाईलाज असतो मला तुमची ही मनमानी सहन करावी लागते. पण तुम्हाला जर वाटत असेल की येत्या काळामध्ये मी तुमचा युवा आमदार म्हणून व्हावा तर तुम्ही मला आता अशा पद्धतीने वागणूक देऊ नका. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अरे युवा आमदार तू, युवा नेता तू, अरे थोबाड पाहिलंस का आरशात? तुला 4 मतं मोजून सुद्धा मिळणार नाहीत. तुझा रेकॉर्ड बघ कसा होत चाललाय. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला? खरंच येत्या काळामध्ये हा खरंच युवा नेता म्हणून शोभतो का? स्वतःला युवा नेता म्हणवणारा हा जो विक्रांत स्वतःची लायकी अजिबातच लक्षात ठेवत नाहीये. बाकी तुम्हाला आजचा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.